नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा न्यायालयामार्फत मित्रांनो 2023मध्ये मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, ज्यामध्ये शिपाई हमाल, लिपिक आणि लघुलेखक ही पदं आहेत. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही परीक्षाही दिलेली आहेत लिपिक, शिपाई हमालची आणि दुसऱ्या आन्सर कीची तुम्ही वाट पाहून आहात. परंतु मित्रांनो काल ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी हायकोर्ट ऑफ बॉम्बेने ही पदभरती जी आहे या ठिकाणी स्टे देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचं मित्रांनो या ठिकाणी ही नोटीस जी आहे काढलेली आहे. तर मित्रांनो ही भरती जी आहे फक्त काही काळापुरती स्थगित करण्यात आलेली. ही भरती अजून रद्द करण्यात आलेली नाही आहे मित्रांनो, परंतु ह्याची पुढची प्रोसेस कधी होईल ती मात्र सांगितलं आहे. फक्त याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की टिल फर्दर ऑर्डर, म्हणजे पुढचे जे आदेश आहेत माननीय सुप्रीम कोर्टाचे ते येईपर्यंत या ठिकाणी फर्दर ऑर्डर येईपर्यंत याला स्टेटस को असणार आहे, म्हणजे स्टे असणार आहे. तिन्ही पदांसाठी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. अगोदर या ठिकाणी पाहू शकता पिऊन, हमाल आणि क्लार्क आणि स्टेनोग्राफर या तिन्ही पदांचा स्टेटस को देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आता ह्याच्यानंतर जी स्टेनोग्राफरची तुमच्या ठिकाणी वेळापत्रकं प्रसिद्ध झाली होती, म्हणजे आजपासून याच्या परीक्षा होणार होत्या, ती देखील मित्रांनो वेळापत्रकं रद्द करण्यात येत आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवरती तुम्हाला आता चेक करायचं आहे तुमचं स्टेनोग्राफरचं वेळापत्रक तुम्हाला दिसतंय का रद्द झालेलं. कारण की एका डिस्ट्रिक्ट कोर्टने तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी कालच ही माहिती टाकली आहे. पहा या ठिकाणी पाहू शकता डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर यांनी मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन सेंट्रल रिक्रुटमेंट जे आहे ज्याच्यामध्ये म्हटलं आहे त्यांनी, इट इज हेअर बाय इन्फॉर्म टू ऑल कन्सर्न दॅट इन व्ह्यू ऑफ डायरेक्शन ऑफ द हॉनेबल सुप्रीम कोर्ट 17 मे 2024चे जे डायरेक्शन्स आहेत त्यांचे, जी स्पेशल लीव टू अपील या ठिकाणी रिट पिटिशन जी टाकण्यात आलेली होती, तर हायकोर्ट ऑफ बॉम्बे हॅज डायरेक्टेड टू मेंटेन द स्टेटस को. जो स्टेटस को या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो हायकोर्ट ऑफ बॉम्बेने मेंटेन केलेला आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी या ठिकाणी तिन्ही पदांची नावं दिलीत आणि त्यानुसार स्टेट ऑफ दी महाराष्ट्र स्टील फर्दर ऑर्डरपर्यंत या ठिकाणी ह्या पदांना स्टे असेल असं सांगितलं आहे. त्यानंतर खाली म्हटलं आहे देअर फोर, म्हणून ऑल कॅन्डिडेट्स टू टेक नोट दॅट द स्टेनोग्राफर ग्रेड 3 टेस्ट शेड्यूल फ्रॉम 22 मे, 23 मे, 25 मे अँड इंटरव्ह्यूज ऑन 4 जून 2024 ऑफ डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर आर पोस्टपोन्डेड टिल फर्दर कम्युनिकेशन. तर या ठिकाणी पाहू शकता अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्टने या ठिकाणी नोटीसच काढलेली आहे की स्टेनोग्राफरची देखील ह्या वेळापत्रक आलेलं होतं ह्या डेटचं इंटरव्ह्यूपर्यंतचं, ते या ठिकाणी टिल फर्दर कम्युनिकेशन म्हणजे पुढचे जे उच्च न्यायालयाचे आदेश येत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी पोस्टपॉन्ड केलं गेलेलं आहे. पाहू शकता पोस्टपॉन्ड झालेलं आहे, फक्त रद्द वगैरे झालेलं नाही आहे. म्हणजेच तुमची स्टेनोची देखील परीक्षा होणार आहे, शिपाई हमाल आणि लिपिकची देखील मित्रांनो तुमची आन्सर की येऊन या ठिकाणी पुढची स्वच्छता चाचणी असेल, टायपिंग टेस्ट असेल आणि इंटरव्ह्यू असेल ते देखील या ठिकाणी कंप्लीट होईल. मग याच्यामध्ये मित्रांनो आता हे जे अशा पद्धतीचे वेळापत्रक आले होते पहा, हे पोस्टपोन्ड करण्यात आलेले आहेत. तर मग आता याच्यामध्ये मित्रांनो हा जो स्टे काढलेला आहे, हा जो स्टे आलेला आहे त्यानुसार आता मग काय होणार नेमकं, याच्या ज्या पहिल्या 2018च्या 1700 विद्यार्थी जे आहेत सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्या जी सिलेक्ट झालेले विद्यार्थी होती त्यांना जॉईनिंग जे आहेत ते दिले गेलेले नव्हते. 2 वर्षाची मुदत होती, त्यानंतर 1 वर्ष वाढवून दिला, त्याच्यानंतर यांना मित्रांनो मुदत जॉईनिंग जी आहे ती भेटली नव्हती. हे सिलेक्टेड विद्यार्थी होते सर्व. त्यावेळेस वेट अशा पद्धतीची या ठिकाणी प्रोसेस होती, वेटिंग नव्हती त्यावेळेस. तर हे 1700 विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी सिलेक्ट झालेले होते. मग त्याच्यामुळेच मित्रांनो सुप्रीम कोर्टने जो आहे तो स्टे दिलेला आहे, कारण की उच्च न्यायालयामध्ये पहिल्यांदा हे विद्यार्थी गेलेले होते, त्या ठिकाणावरनं याचिका फेटाळण्यात आली. मग त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये 2024मध्ये जे आहे पुन्हा अपील केलं होतं, त्यानुसार स्टे दिलेला आहे. आता मग सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयामध्ये मित्रांनो याच्यावरती सुनावणी होईल दोघांचीही, आणि त्याच्यानंतर मग मित्रांनो जो पण ऑर्डर्स येतील सुप्रीम कोर्टचे असतील तसे पद्धतीने उच्च न्यायालय जी आहे पुढची प्रक्रिया जी ती करेल. मग याच्यामध्ये जागा कमी होणार की काय होणार ते सर्व मित्रांनो आपल्याला नंतर समजेल. परंतु मित्रांनो तुमच्या दोन्हीही 1700 जे विद्यार्थी आहेत त्यांचेही या ठिकाणी निवड जी आहे ती होऊ शकतात आणि होतील मित्रांनो, त्यांनाही न्याय भेटेल. आणि जे आत्ता 2023मध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचीही मित्रांनो प्रोसेस जी आहे ती पूर्ण होईल, त्यांनाही न्याय भेटेल. तर याच्यावरती मित्रांनो जसं आता ऑफिशियल अपडेट येईल तसं तुम्हाला शेअर केलं जाईल. तर कालच मित्रांनो ही नोटीस आली होती, त्याची माहिती तुम्हाला ऑफिशियली दिलेली होती की स्टे आलेला आहे.
त्याचबरोबर आज मित्रांनो जे अपडेट आलेलं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने नोटीस काढले जात आहेत प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्टच्या. उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्याची डिस्ट्रिक्ट कोर्टची मित्रांनो नोटीस निघालेली आहे. तशीच इतर जशी नोटीस निघतील इतर डिस्ट्रिक्ट कोर्टच्या तशा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. परंतु सर्व स्टेनोग्राफरच्या सर्व डिस्ट्रिक्ट कोर्टच्या आता परीक्षा ज्या आहेत त्या पोस्टपोन झालेल्या आहेत म्हणायचं. कारण की एका डिस्ट्रिक्ट कोर्टने या ठिकाणी नोटीस काढलेली म्हणजे बाकीचे देखील मित्रांनो पोस्टपोन या ठिकाणी झालेले आहेत. पोस्टपोन झालेले आहेत फक्त. आणि शिपाई हमाल लिपिकची देखील तुमची परीक्षा रद्द झालेली नाही, फक्त काही काळापुरती स्थगिती त्याला देण्यात आलेली आहे. फक्त पुढची ऑर्डर निघेपर्यंत म्हणजे त्याच्यावरती सुनावणी वगैरे होईल आता. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्याप्रमाणे या ठिकाणी भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल. तर हीच एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. अजून याबद्दल जसे अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील. अजून तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.